सर्वांना नमस्कार. शिष्यवृत्ती मार्गदर्शन सत्रातील शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विषय मराठी आज आपण मागील झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणार आहोत. तर इयत्ता 5वी करिता ज्या प्रश्नपत्रिका सोडवून झालेल्या आहेत त्यामधील काही अवघड प्रश्न होते त्याचं विश्लेषण आज आपण इथे पाहणार आहोत. तर इयत्ता 5वी करिता सर्वात पहिले जो असतो तो उतारा असतो आणि या उतार्यावरती 3 प्रश्न दिलेले असतात. 6 ते 7 ओळीचा असा उतारा असतो. तो आपण काळजीपूर्वक वाचून दिलेले प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात. तर इथे बघा तुम्हाला दिसते दसरा हा सण कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो. दसरा हा सण कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो असं प्रश्न आहे. तर आपण पाहू दसरा विजयादशमी, दसऱ्याला विजयदशमी असे सुद्धा म्हणतात कारण हा सण विजयाशी निगडीत आहे. रामाने दसऱ्याच्या दिवशीच रावणाचा वध केला आणि विजय प्राप्त केला असेही मानले जाते. दसरा हा पवित्र सण मानला जात असल्याने बऱ्याचशा नवीन गोष्टीची सुरुवात याच दिवशी केली जाते. या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देऊन लोक आपला आनंद व्यक्त करतात. अश्विन महिन्याचा बघा उतार्यामध्ये महिन्याचा उल्लेख आलेला आहे अश्विन. म्हणजेच दसरा हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अश्विन. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. दसऱ्याला दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते. दसऱ्याला कोणत्या नावाने संबोधले जाते तर पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला दिसते दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. तर मग दसऱ्याला दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते तर विजयादशमी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपल्याला सहज याची उत्तरे मिळतात. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही. उतार्यात आला नाही हे महत्त्वाचं आहे. तर बघा यामध्ये आपल्याला दिसते सुवर्ण. सुवर्ण या शब्दाशी सोने हा शब्द आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा दिसतो निर्मळ. बघा रामाने याच दिवशी रामाचा वध म्हणजेच हत्या हा सुद्धा आलेला आहे. सुवर्णसुद्धा आलेला आहे. त्यानंतर शुद्ध हे बघा शुद्ध म्हणजे निर्मळ. निर्मळ या शब्दाशी समानार्थी शब्द शुद्ध आलेला आहे. सुवर्ण या शब्दाशी सोने हा शब्द आलेला आहे. हत्या म्हणजेच वध म्हणजे हत्या हा सुद्धा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे. मग दुःख या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द या उतार्यामध्ये आलेला नाही. दुःख या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द या उत्तरामध्ये आलेला नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे दुःख. अशा पद्धतीने आपल्याला 3 प्रश्न अगदी सहज पद्धतीने मिळवता येतात. त्यानंतर पाहूया आपण परिच्छेद असतो सुसंगत वाक्याचा परिच्छेद. बघा सुसंगत वाक्याचा परिच्छेद असतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे 3 प्रश्न दिलेले असतात तिन्ही प्रश्न एकमेकावर आधारित असतात. म्हणून तिन्ही प्रश्न वाचून त्यानंतरच याची उत्तर सोडवायची आहेत. मग पहिला प्रश्न आहे सूर्य आकाशात आग रिकामी जागा होता. सूर्य आकाशातून पाहत होता, जात होता, आग उगत होता का पडत होता. दुसरा प्रश्न पाहूया. उन्हाने जमीन होरपळून निघत होती. जर उन्हाने जमीन होरपळून निघत असेल तर सूर्य आकाशात काय करत असेल आग उगत असेल. बरोबर. कारण जेव्हा उन्हाने जमीन होरपळून निघत असेल तर सूर्य आकाशात नक्कीच तापलेला असेल म्हणजेच आग उगत असेल. म्हणजेच सूर्य आकाशातून आग उगत असेल. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. मग उन्हाने समजा जर सूर्य आकाशात
आग ओकत असेल तर मग ती ऊन कशी असेल, शीतल असेल की कोवळी असेल का भडक असेल का कडक असेल, तर कडक उन्हाने जमीन होरपळून निघत होती. मग याचं उत्तर काय येईल, कडक उन्हाने जमीन होरपळून निघत होती. मग काय झालं, पाण्याअभावी जनावरे तडफडत होती, फडफडत होती, भटकत होती की निपचित पडली होती. तर पाण्याअभावी जनावरे काय करतात, तडपतात. जर पाणी मिळालं नाही तर जनावरे तडपत असतात. मग याचं योग्य उत्तर काय येईल, तडपत. हैराण झालेले शेतकरीही, कारण पाणीच पडत नव्हता, सूर्य आग ओकत होता, जमीन होरपळून निघत होती, पाण्याअभावी जनावरे तडफडत होती. मग शेतकरी कशाची वाट पाहत होता बरं, हैराण झालेले शेतकरीही आतुरतेने कुणाची वाट पाहत असणार, वरील परिच्छेद आपण वरील प्रश्न आपण जेव्हा पाहिले तेव्हा आपल्याला समजते की पाण्याअभावी जनावरे तडफडत होती, उन्हाने जमीन होरपळून निघत होती, सूर्य आकाशात आग ओकत होता. तर हैराण झालेले शेतकरी पावसाची नक्कीच वाट पाहत असणार. अशा पद्धतीने आपल्याला सुसंगत वाक्याचा परिच्छेद यामधील 3 प्रश्न असेल किंवा 4 प्रश्न असेल, हे एकमेकावर आधारित असतात. त्यामुळे 4ही प्रश्न वाचून त्याची योग्य उत्तरे आपल्याला द्यायची असतात. यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. अगदी सोपा प्रश्न आहे. उपसर्ग. आता आपण शिकलो आहे उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी जोडलेला जो शब्द असतो त्याला उपसर्ग म्हणतो, आणि प्रत्यय म्हणजेच शब्दाच्या शेवटी, शब्द झाल्याच्या नंतर. मग बघा, उपसर्ग लागून तयार झालेल्या विरुद्ध शब्दाच्या जोडीतील अयोग्य जोडी, हे महत्त्वाचं आहे फार. अयोग्य जोडी म्हणजेच चुकीची जोडी. मग चुकीची जोडी ओळखा. चल हा उपसर्ग लागलेला आहे, चलचं अचल विरुद्धार्थी शब्द झालेला. धर्म अधर्म, इथे उपसर्ग जोडलेला आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. मान अपमान, अपमान आहे का इथे, मान अमान आहे. आणि सत्य असत्य, हे सुद्धा बरोबर आहे. अमान नाही, इथे पाहिजे होतं अपमान. काय पाहिजे होतं, अपमान, अपमान असा शब्द पाहिजे होता, म्हणून हे अयोग्य जोडी आहे. हिशेब या शब्दाचा विरुद्ध शब्द होण्यासाठी कोणता उपसर्ग शब्दाच्या अगोदर जोडावा लागेल. मग हिशेब बेहिशेब, हिशेब अहिशेब होणार नाही, हिशेब अनहिशेब होणार नाही, हिशेब बहिशेब होणार नाही, हिशेब बेहिशेब होणार, हिशेब बेहिशेब होणार. म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया समूहदर्शक शब्द आहे. आपण समूहदर्शक शब्द शिकलेलो आहे आणि पाठसुद्धा करून घेतलेले आहेत. एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची बघा इथं वाचल्यानंतरच आपल्याला समजणार, प्रवाशांची जमाव आपण म्हणू शकत नाही. प्रवाशांची लोकांचा जमाव असतो, लोकांचा काय असतो, जमाव असतो. पण एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची थवा असतो का, थवा पक्ष्यांचा असतो. संच पाठ्यपुस्तक यांचा संच असतो, थवा पक्ष्यांचा असतो, जमाव लोकांचा असतो. मग एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडते. काय उडते, झुंबड. आणि योग्य ते वाचताना सुद्धा योग्य लिंक लागलेली आहे बघा. एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडते. एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची जमाव उडते असं होणार का, नाही. एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडते. रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. आता यानंतरचा प्रश्न आहे गाथण. गाथण कशाची असते बरं, पोत्यांची का असते, थप्पी असते. नारळांचा ढीग असतो. काजूंची केळीचा लोंगर किंवा घड असतो. आणि काजूची काय असते, गाथण असते. काजूची काय असते, गाथण. तर याचं योग्य उत्तर आहे काजूची गाथण असते, काजूची गाथण. चला, खालील शब्दासाठी पर्यायातील योग्य अक्षरे जुळवून समूहदर्शक शब्द निवडा. नाण्यांची आपण आत्ता पाहिले होतं, नाण्यांची काय असते, चढत. नाण्यांची चढत असते. मग चढत कुठं आहे, चढत बघा, नाण्यांची चढत, नाण्यांची चढत, नाण्यांची काय असते, चढत असते. यानंतरचा प्रश्न पाहूया.
इथे रिकामे गोल दिसत आहेत, त्यामध्ये आपल्याला पर्यायातील शब्द टाकून योग्य शब्द बनवायचा आहे. मग कंगला असं होणार नाही, कंगवा होणार, कंजूस होणार, कंदील होणार. दुसरं पाहूया, कंगम नाही, कलस नाही, कलश पाहिजे, कंदीट नाही. मग याचं योग्य उत्तर बघा, कंगवा वा, कंजूस आणि कंदील. अशा पद्धतीने आपले शब्द तयार होतात. म्हणजेच याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, कंगवा, कंजूस, कंदील. पुढला प्रश्न पाहूया. एकाच अर्थाचे भिन्न शब्द. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार, इथे 2 हार आलेला आहे. हा एक हार दिसतो आणि हा अधोरेखित केलेला एक हार रमेशच्या गळ्यात पडला. प्रतिपक्षाने हार, हार म्हणजे काय होते, पराजय होते. आणि हार म्हणजे पुष्पगुच्छांचा हार, गळ्यात टाकण्याचा हार हा सुद्धा होतो. मग प्रतिपक्षाने हार मानताच, ह्या हार काय आहे, प्रतिपक्षाने हार म्हणजेच इथं पराजय झाला. तर विजयश्रीची हार, विजयश्री म्हणजे विजय मिळवल्यानंतर आपण जे गळ्यामध्ये हार टाकतो तीही हार आहे, म्हणजे हा फुलांचा हार आहे, रमेशच्या गळ्यात पडला. मग अधोरेखित शब्द कुठं आहे, ह्या हारच्या पुढे खाली अधोरेखित केलेला आहे, म्हणून या हारचा अर्थ आहे माळ, म्हणजेच फुलांची माळ. आणि हा हारचा अर्थ होते पराभव. बघा, हार म्हणजे पराभव होते आणि फुलांचा हार, असे 2 अर्थ आहेत. येथे वाक्यानुसार अर्थ काढावा. विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला, म्हणजे गळ्यात काय पडली, माळ पडली, म्हणजेच माळ घातली. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे हार या शब्दाचा माळ हा योग्य अर्थ इथे या वाक्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. चला, खाली दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्दाचा अर्थ तयार होईल. आता इथे शब्द बनवताना छोटे छोटे अक्षर बनवूया आपण. बा, जा, र, भाव. इथे होणार शब्द बा, जा, र, भाव. काय शब्द तयार झाला, बाजार भाव. हा 5 अक्षरी शब्द तयार झाला. मग इथले कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्या, श्रद्धा. मग श्रद्धा होण्यासाठी काय पाहिजे, भाव. भाव म्हणजेच भक्ती, श्रद्धा. मग भाव यासाठी कितवा अक्षर घ्यावं लागेल आपल्याला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. कितवा, चौथा आणि 5वा अक्षर जर घेतला आपण तर यापासून भाव हा शब्द तयार होतो आणि या भावचा अर्थ होतो श्रद्धा. मग कितवा, चौथा आणि 5वा. कुठं आहे हे बघा, 4थ्या व 5व्या अक्षरापासून भाव हा शब्द तयार होतो आणि त्याचाच अर्थ श्रद्धा असा होतो. अशा पद्धतीने हे असले प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत. यानंतरचा प्रश्न पाहूया. पिल्लूदर्शक शब्दावरती आहे. जसे शेळीचे करडू तसे गाढवाचे काय असेल, हे पाठच पाहिजे आपल्याला, शिंगरू असेल. कोकरू कोणाचे असेल, मेंढीचे. रेडकू म्हशीचे, वासरू गाईचे. अशा पद्धतीने आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे. म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे गाढवाचे शिंगरू. पर्यायातील पिल्लूदर्शक शब्द नसलेला, हे वाचत चला तुम्ही. नसलेला पर्याय निवडा. पिल्लू, शावक, छोकरा आणि बच्चा. तर हे इथे छोकरा हे काही आपलं पिल्लूदर्शक नाव नाही. पिल्लू म्हणतो आपण मांजरीचे, पिल्लू, शावक आणि बच्चा. तर हे शब्द पिल्लूदर्शक शब्द आहेत, पण छोकरा हे पिल्लूदर्शक शब्द नाही. घोड्याच्या पिल्लेला आपण काय म्हणतो, आताच आपण पाहिलं होतं शिंगरू. गाढवाचे आणि घोड्याचे शिंगरू असते. गाढवाचे आणि घोड्याचे काय असते, शिंगरू असते. गाईचे वासरू असते. मेंढीचे कोकरू असते. आणि रेडकू, कशाचे रेडकू असते,
तर म्हशीचे रेडकू असते. म्हशीचे रेडकू, कोकरू वासरू गाईचे आणि शिंगरू असते घोड्याचे किंवा गाढवाचे. मेंढीचे कोकरू असते. चला पुढचा प्रश्न पाहूया. ध्वनिदर्शक शब्द. ध्वनिदर्शक शब्दानुसार चुकीची जोडी ओळखा. मग आपल्याला माहीत आहे हत्तीचे चित्कारणे, ढगांचा गडगडाट बरोबर आहे. खिंकाळणे कशाचे असते? तर खिंकाळणे हंसाचा नसते, कारण हंसाचा कलरव असतो. कोकिळा कुहू करते हे सुद्धा बरोबर आहे. ढगांचा गडगडाट हे सुद्धा बरोबर आहे. हत्तीचे चित्कारणे, ट्रम्पेट हे सुद्धा बरोबर आहे. मग हंसाचा कलरव असते, खिंकाळणे घोड्याचे खिंकाळणे असते. तर हा इथे चुकीचा पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. घंटेचा घनघनाट, तसा झांजांचा काय असेल बरं? झणझण असेल. काय असेल? झणझण. पैजणांचा छमछम, विजांचा कडकडाट. अशा पद्धतीने आपल्याला ध्वनिदर्शक शब्द पाठ करायचे आहेत. घुबडाचा घुतकार असतो. घुबडाचा काय असतो? घुतकार असतो. कलरव का असते? आत्ताच आपण पाहिलं. कलरव कसं असते? हंसाचा कलरव असते. आणि मोरांची काय असते? केकावली असते. आणि घडघड पाठ करा. चला त्यानंतर चौकटी दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. मग ही आपल्याला पहिल्यांदा मन शोधायची आहे. तर मन शोधूया. चला उतावडा नवरा, गुढग्याला बाशिंग. ओके. उतावडा नवरा, गुडघ्याला बाशिंग. मिळाली आपल्याला मन. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. यातील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 5, 6, 7 नवरा. 5, 6, 7 अक्षराची जो शब्द आहेत तो झाला नवरा. मग नवराच्या विरुद्धार्थी शब्द, नवराचा विरुद्धार्थी शब्द होते नवरी. अशा पद्धतीने आपल्याला मन शोधून त्यातील 5, 6 व 7 क्रमांकाचे अक्षरे घेऊन नवरा हा शब्द तयार झाला आणि याचा विरुद्धार्थी शब्द होतो नवरी. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पाहूया. वाक्य पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. केसाने कापणे, कान कापणे. मन आहे बघा हे. केसाने कान कापणे, नाक कापणे, डोके कापणे का गळा? तर केसाने गळा कापणे हे मन आहे आणि इथे केसाने गळा हा इथे पर्याय बसतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे. हरभऱ्याच्या झाडावर हे सुद्धा मन आहे. तर फांदीवर चढणे, झाडावर, बुंद्यावर, वेलीवर. तर हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे त्याला खूप काय करणे? हरभऱ्याचे म्हणजे त्याला खूप चढवणे, काहीतरी सांगून त्याला खूप चढवणे असं याचा अर्थ होतो. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. यानंतर मराठी वर्णमालेत एकूण वर्णांचा समावेश. वर्णमाला आपण शिकलेला आहे. यामध्ये 52 वर्ण आहेत, 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. तर अशा प्रकारे मराठी वर्णमालेचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पर्यायातील कोणती व्यंजने हे विशेष संयुक्त व्यंजने आहे? आपण शिकलो होतो क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. तर ज्ञ आणि क्ष हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. वर्णमाला हा घटक चांगल्या प्रकारे एकदा अभ्यासा, कारण यावर 1 ते 2 प्रश्न हे आपल्या पेपरमध्ये नेहमीच येत असतात.
तर अशा पद्धतीने आपण काही प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर अशाच पद्धतीने पुढील 5वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यामध्ये मराठी या विषयात चांगले चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यास करा. धन्यवाद.